मुलांनो, आता आपण पुढचा टॉपिक पाहूयात, तो आहे मोड. ऍक्च्युली प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये म्हणजे 9th स्टँडर्डमध्ये आपण मोड शिकलेलाच होतो, पण आपण जो काही मोड काढलेला होता तो अनग्रुप फ्रिक्वेन्सीचा होता. म्हणजे आपल्याला डाटा दिलेला असायचा, दिलेला डाटा आपण असेंडिंग ऑर्डरने अरेंज करायचो आणि जो स्कोर मॅक्झिमम टाइम रिपीट व्हायचा तो आपला मोड असायचा. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मोड? द स्कोर रिपीटिंग द मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम्स इन अ डाटा इज कॉल्ड मोड ऑफ द डाटा. फॉर एक्झाम्पल, हा अनग्रुप डाटा आहे जो आपण असेंडिंग ऑर्डरने मांडलेला आहे. 3 3 4 4 5 5 5 6 7 8. Here 5 repeats maximum times. That is 4 times. So mode of this data is 5. It's very simple. ज्यावेळेस तुमचा डाटा अनग्रुप असायचा त्यावेळेस काढणं खूप सोपं असायचं, पण आता आपल्याला जे काही डाटा दिलेला असणार आहे हा ग्रुप असणार आहे, आपल्याला त्याच्यावरनं मोड करायचा. ॲट दॅट टाइम वी यूज द फॉर्म्युला मोड इज इक्वल टू L प्लस F1 मायनस F0 अपॉन ट्वाइस F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H. सो याच्यातले सगळ्या अब्रिव्हिएशन आपण पाहूयात. L इज द लोअर लिमिट ऑफ मॉडल क्लास. दुसरा आहे F1 फ्रिक्वेन्सी ऑफ द मॉडल क्लास. F0 फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रिसिडिंग द मॉडल क्लास. जो क्लास मॉडल असतो त्याच्या प्रिसिडिंग क्लास असतो त्याची फ्रिक्वेन्सी आपण F0 म्हणून कन्सिडर करणार आहोत. F2 इज द फ्रिक्वेन्सी ऑफ क्लास सक्सिडिंग द मॉडल क्लास. जो मॉडल क्लास असणार आहे त्याच्या पुढच्या क्लासची सक्सिडिंग क्लासची फ्रिक्वेन्सी वी कन्सिडर ॲज F2. पण सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग आहे मॉडल क्लास असतो कुठला. आपण ज्यावेळेस मिडिल क्लास काढायचो त्यावेळेस n/2 करायचो. n/2 कम्युनिटी फ्रिक्वेन्सीच्या ज्या ब्लॉकमध्ये फिट व्हायचा त्या ब्लॉकशी रिलेटेड जो क्लास असेल तो आपण मिडिल क्लास म्हणायचो. आता इथे मॉडल क्लास करत असताना आपल्याला हे पाहायचंय ज्या क्लासची फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम असेल दॅट क्लास वी कन्सिडर ॲज अ मॉडल क्लास. समजतंय? आपल्याला फ्रिक्वेन्सी दिली असणार आहे. ओके, ज्या क्लासची फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम दिस क्लास वी कन्सिडर ॲज अ मॉडल क्लास. सगळ्यात सोपं आहे मोड. याच्यावरचे एक्झाम्पल पण खूप इझी असतात. सो लेट्स कन्सिडर द प्रॅक्टिस सेट 6.3. फर्स्ट एक्झाम्पल पाहूयात. द फॉलोइंग टेबल शोज द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द मिल्क कलेक्टेड फ्रॉम द फार्मर्स ऑन अ मिल्क कलेक्शन सेंटर and the content of fat in the milk measured by a lactometer. Find the mode of the fat content. आपल्याला मोड शोधायचा आहे. काय इन्फॉर्मेशन आहे? कंटेंट ऑफ फॅट इन पर्सेंटेज अँड मिल्क कलेक्टेड इन लिटर. किती लिटर मिल्क कलेक्ट झाले आणि त्याच्यामध्ये किती पर्सेंटेज फॅट होता याची इन्फॉर्मेशन आहे या टेबलमध्ये. सो 2 to 3% फॅट 30 लिटर्स मिल्कमध्ये होतं. 3 to 4% फॅट 70 लिटर मिल्कमध्ये होतं. 4 to 5% फॅट 80 लिटर मिल्कमध्ये होतं. 5 to 6% फॅट 60 लिटर मिल्कमध्ये होतं. 6 to 7% फॅट 20 लिटर मिल्कमध्ये होतं. ठीक आहे, याला परत दुसरा टेबल राखायची गरज नसते कारण ऑलरेडी क्लास पण कंटिन्यू येत आहेत, फ्रिक्वेन्सी पण प्रॉपरली दिलेली आहेत. आता तुम्ही पाहायचंय फ्रिक्वेन्सीला. Which is the maximum frequency? Here 80 is the maximum frequency. मग मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी ज्या क्लासची आहे दिस इज युअर मॉडल क्लास. इट्स व्हेरी सिम्पल. पहा, सगळ्या फ्रिक्वेन्सी ऑब्झर्व करा. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी किती आहे? 80. 80 फ्रिक्वेन्सी असलेला क्लास कुठला आहे? 4 to 5. सो दिस इज युअर मॉडल क्लास. सो वी मेन्शन हिअर मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज 80. Therefore model class कुठला आला तुमचा मॉडल क्लास? मॉडल क्लास इज 4 to 5. समजते? ज्या क्लासची फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम तो तुमचा मॉडल क्लास. आता पहा, तुम्हाला मी ज्यावेळेस फॉर्म्युला सांगितला त्यावेळेस हे क्लिअर केलं होतं. मॉडल क्लासची जी फ्रिक्वेन्सी डिनोटेड बाय F1. The frequency of the class preceding the model class is denoted by F0. The frequency of the class succeeding the model class is denoted by F2. मग मॉडल क्लासची फ्रिक्वेन्सी असणार आहे आपली F1. सो व्हॅल्यू ऑफ F1 इज 80. द फ्रिक्वेन्सी ऑफ क्लास preceding the model class is denoted by F0. म्हणजे F0 ची व्हॅल्यू आली 70. मॉडल क्लासचा सक्सेडिंग क्लास 5 to 6 आहे त्याची फ्रिक्वेन्सी आपण कन्सिडर करणार आहे F2. ठीक आहे, आता लोअर लिमिट ऑफ द क्लास किती असणार आहे? 4. सो फॉर्म्युलासाठी ज्या ज्या काही इन्फॉर्मेशन्स लागतात त्या लिहून घ्या. L इज इक्वल टू लोअर लिमिट ऑफ मॉडल क्लास इज इक्वल टू 4. देन F1 इज द फ्रिक्वेन्सी. आता तुम्हाला सगळं कळलंय, तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. F1 इज द फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडल क्लास विच इज इक्वल टू 80. Here F0 is the frequency of class preceding the model class which is equal to 70. F2 is the frequency of the class succeeding the model class is 60. आणि एक महत्त्वाचा पॉइंट राहिला, H is the width of the class. This is equal to 1. मॉडल क्लासची विड्थ पाना 5 मायनस अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट आपण खूप पहिल्यापासून काढतोय. सो व्हॅल्यू ऑफ H इज 1.
सिम्पली आता आपल्याला मोड काढायचा, मोडचा फॉर्म्युला सगळ्यांना माहीतच आहे. सो लेट्स सी, आपण मोडचा फॉर्म्युला परत एकदा लिहूयात. मोड इज इक्वल टू एल इनसाइड ब्रॅकेट F1 मायनस F0 अपॉन ट्वाइस F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H. मुलांनो फॉर्म्युला लिहिताना काळजी घेत जा. बऱ्याचदा पेपर चेक करताना ह्या गोष्टी मला बऱ्याचदा जाणवतात. मुलं एल प्लस लिहितात, बरोबर फॉर्म्युला करेक्ट लिहितात, पण कधी कधी प्लसचं मल्टिप्लिकेशन होतं. कॉमनली होणाऱ्या मिस्टेक्स असतात ह्या. इट्स ओके. सो एलची व्हॅल्यू किती आहे मुलांनो? F4. व्हॅल्यू ऑफ एल इज 4 प्लस F1 इज द फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडल क्लास दॅट इज 80. F0 इज 70. ठीक आहे. अपॉन ट्वाइस into 80 minus 70 minus F2 60 into 1. So 4 plus here 80 minus 70 10. 82 जा yes minus minus become plus but sign is minus 130 into 1. ठीक है. So 4 plus 10 upon 160 minus 130 it's 30. Here 0 0 get cancel which is equal to 4 plus 1 upon 3. Therefore 4 plus इथं 0 देऊया 10. 3 3 are 9 again 3 3 are 9. परत तोच नंबर रिपीट होणार आहे. Therefore mod is equal to 4.33. So our final answer is mod of fat content is 4.33%. लक्षात घ्या, content of fat is mentioned in the percentage. That's why I write here mod of fat content is 4.33%. सोपं असतं. आलं तुमच्या लक्षात? मोड खूप सोपा असतो मुलांना काढणं. तुम्हाला फक्त मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी चेकआउट करायची असते. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी ज्या क्लासची असते तो तुमचा मॉडेल क्लास होतो. मॉडेल क्लासच्या प्रिसिडिंग क्लासची फ्रिक्वेन्सी डिनोटेड बाय F0. मॉडेल क्लासच्या सक्सेडिंग क्लासची फ्रिक्वेन्सी डिनोटेड बाय F2. These are the main things required for the mode. So next example, group frequency distribution of supply of milk to hotels and the number of hotels is given in the table. Find the mode of the supply of milk. आपल्याला मोड शोधायचा आहे सप्लाय ऑफ मिल्कचा. So let's see, milk that is in liter, 1 to 3 liter milks supplied to the 7 hotels, 3 to 5 liters 5 hotels, 5 to 7 liter milks 15 hotels, 7 to 9 liter milks 20 hotels, 9 to 11 liter milks 35 hotels, 11 to 13 liter milks 18 hotels. ह्या सगळ्या फ्रिक्वेन्सी मध्ये मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे 35. You know that the class having maximum frequency is our model class. So in this case our model class is 9 to 11 because it has maximum frequency. So we write here maximum frequency is 35. Therefore model class is 9 to 11. And you know that what is the L? L is the lower limit of model class. ह्या model class चा lower limit आहे 9. The frequency of the model class is denoted by F1. Here let's see, F1 is equal to 35. ठीक है. Here F1 is 35. The frequency of the class preceding the model class. Model class चा preceding class आहे 7 to 9. याची frequency असणार आहे F0. Model class चा succeeding class आहे 11 to 13. त्याची frequency असणार आहे F2. ठीक आहे. And width of the class आपण लिहूयात. So F1 is equal to 35. Then F0 is equal to 20. F2 is equal to 18. लास्ट राहिला H. H is the width of the model class. So width कशी काढतात? upper limit minus lower limit. 11 minus 9 is equal to 2. ठीक है. So we write the formula for the mode. Therefore mode is equal to L plus inside bracket F1 minus F0 upon twice F1 minus F0 minus F2 into H. H is the width of the class. So let's substitute the values. Value of L is 9 plus F1 is the frequency of model class. F1 ची value आहे 35. Here 35 minus F0 is 20
अपॉन 2 into 35 minus 20 minus F2 is 18 into 2. Let's see here. 35 minus 20 is 15 upon 35 2s are 70 minus 20 minus 18 is minus 38 into 2. So 9 plus 15 upon, so 70 minus 38 is 32 into 2, here 2 ones are 2 6 are 12, which is equal to 9 plus 15 upon 16, which is equal to 9 plus 15 upon 16. हे जर डिवायडेशन केलं तर त्याचा आन्सर येणार आहे 0.9375. ओके, if we add 9 to it, its answer is 9.9375. ओके, आपण याला अप्रॉक्सिमेटली घेऊयात. सो मोड इज इक्वल टू, आपण रिकरिंग करूयात 5. प्रिव्हियस ह्याच्यामध्ये गेला 7 चे 6 होतील. 6 इज बिगर दॅन 9, सो प्रिव्हियस ह्याच्यामध्ये मिळूयात, मग 9 3 4 होतील. सो मोड इज इक्वल टू 9.94 लिटर. ठीक आहे, आपल्याला हाच मोड विचारला होता. वी हॅव टू फाइंड मोड ऑफ द सप्लाय ऑफ मिल्क. देअरफॉर वी राइट हियर मोड ऑफ द सप्लाय ऑफ मिल्क is 9.94 liter. Okay, and this is your final answer. So next example, electricity used by some families is shown in the following table. Find the mode of use of electricity. हा टेबल दिलेला आहे. यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी युनिट्स 0 to 20, 13 family, 20 to 40 units, 50 family, 40 to 60 units, 70 families, 60 to 80 units, 100 families, 80 to 100 units, 80 families, 100 to 120 units, 17 families. लक्षात घ्या मुलांनो, मोड आणि मेडियन करताना तुमचे क्लास कंपल्सरी कंटिन्यू असले पाहिजे. आतापर्यंत आपण जेवढे एक्झाम्पल घेतले मोडचे त्याच्यामध्ये ऑलरेडी कंटिन्यू क्लासचे एक्झाम्पल गिवनच होते, पण आपण असं एक्झाम्पल पाहूया की ज्याच्यामध्ये क्लास कंटिन्यू नसतात. परत एकदा रिमाइंड करा, मोड आणि मेडियन काढताना तुमचे क्लास कंटिन्यू हवे, नसतील तर क्लास कंटिन्यू करायचा. ठीक आहे, सो लेट्स सी. तुम्हाला इथे क्लास तर कंटिन्यू आहेत, सो नो टेन्शन. आता आपल्याला फक्त पाहायचं व्हॉट इज द मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इन गिवन डाटा 100. ही मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी ज्या क्लासची असेल तो क्लास तुमचा मॉडेल क्लास असेल. सो इन दिस केस मॉडेल क्लास इज 80 to 60. So here maximum frequency is 100. So class 60 to 80 has maximum frequency. Therefore 60 to 80 is our model class. The frequency of the model class is denoted by F1. The frequency of the class preceding the model class is your F0. The frequency of the class succeeding the model class is known as the F2. Okay. So we write here maximum frequency is 100. Therefore model class is 60 to 80. Hence lower limit of model class is 60. Then frequency of the model class is denoted by F1, which is equal to 100. The frequency of the class preceding the model class, या model class चा preceding म्हणजे पूर्वीचा 40 to 60, त्याची frequency आहे 70. So F0 is equal to 70, F2 is equal to 80. Then आपल्याला लागते width of the class, width of the model class. So upper limit minus lower limit 80 minus 60 is equal to 20. ठीक आहे, सिंपल आहे. क्लास कंटिन्यू आहेत, खूप इझी असतात गणित सोडवणं. तुम्हाला फक्त मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी काढायची असते. सो लेट्स सी, वी राइट द फॉर्म्युला फॉर द मोड. देयरफॉर मोड is equal to L plus inside bracket F1 minus F0 upon twice F1 minus F0 minus F2 into H. H is our class width. Therefore आता लक्षात घ्या, L ची व्हॅल्यू आहे 60 प्लस F1 इज द फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडेल क्लास आहे 100 मायनस F0 ची व्हॅल्यू आहे 70 अपॉन 2 इंटू F1 ची व्हॅल्यू आहे 100 मायनस F0 70 मायनस F2, हियर F2 इज 80 इंटू विड्थ ऑफ द क्लास आहे 20. सो लेट्स सी, 60 प्लस 100 minus 70, it's 30.
Here 200 minus 70 minus 80 is 150 into 20. So let's see, 60 plus 30 upon 200 minus 150, it's 50 into 20. So let's see, here 0 get cancelled, which is equal to 60 plus 23 60 upon 5, which is equal to 60 plus 5 divide करा, 5 1s are 5, remaining 1 10, 5 2s are 10. Therefore here mode is equal to 72. काय प्रश्न होता? आपला प्रश्न होता find a mode for use of electricity. Therefore we write here mode of use of electricity is 72 unit. Okay, so this is our answer. So let's see पुढचा example पहा. The following frequency distribution table gives the ages of 200 patients treated in a hospital in a week. Find the mode of ages of the patient. As usual mode शोधायचा, पण आपण टेबल स्टडी करूयात पहिले. Ages of course in the years, number of patient less than 0 to 5. त्याच्यामध्ये 38 पेशंट्स होते, 5 to 9 years 32 पेशंट्स, 10 to 14 years 50 patients, 15 to 19 years 36 patients, 20 to 24 years 24 patients, 25 to 29 years 20 patients. If you observe carefully, these classes are not in continue and as per our requirement we must make the class continue. आपल्याला क्लास कंटिन्यू करावे लागतील, हे क्लास कंटिन्यू मध्ये नाही आहेत. आता इथे बघा लेस दॅन 5 आणि पुढचे क्लास कसे दिले 5 to 9, 10 to 14, 15 to 19, 90 to 24, 25 to 29. म्हणजे आपल्याला सगळ्यात पहिले काम करावं लागेल, क्लासला कंटिन्यू करावं लागेल. सो पहिला क्लास लिहूयात आपण. पहिला क्लास काय लेस दॅन 5 म्हणजे 0 to 4 येतात. एजेस आहेत, एजेस एक तर न्यू बर्थ बेबीचे 0 असतं, डेज मध्ये असतं, मग ते हे जे पहिला क्लास आहे तो 0 to 4 येणार आहे, बिकॉज लेस दॅन 5 इज नॉट इन्क्लूड इन इट. सो आपण पहिला क्लास लिहूयात 0 to 4, पुढचा आहे 5 to 9, नंतर आहे 10 to 14, 15 to 19, 20 to 24, here 25 to 29. हाऊ टू मेक द क्लास कंटिन्यू. हे छोटे छोटे नंबर आहेत, मी तुम्हाला सांगितलं होतं क्लास कंटिन्यू करताना अप्पर लिमिटमध्ये 0.5 ॲड करत असतात आणि लोअर लिमिटमध्ये 0.5 सबस्ट्रॅक्ट करत असतात. ठीक आहे, तर 0च्या खाली काय एजेस तर निगेटिव्हमध्ये तर नसतात, सो इथे आपण काहीच करणार नाही आहे. हा आपण असंच लिहूया 0 to अप्पर लिमिटमध्ये 0.5 ॲड करायचे, 4 plus 0.5 इट्स 4.5. लोअर लिमिटमधनं 0.5 मायनस करायचे, 5 minus 0.5 इट्स 4.5. अप्पर लिमिटमध्ये 0.5 मिळवा 9.5. Here 10 minus 0.5 it's 9.5. 14 plus 0.5 it's 14.5. 15 minus 0.5 it's 14.5. 19 plus 0.5 19.5. लोअर मधून सबस्ट्रॅक्ट करतोय आपण आणि अप्पर लिमिट मध्ये ऍड करतोय. ओके, सो 25 minus 0.5 it's 24.5. 29 plus 0.5 it's 29.5. ओके, लेट्स चेक. 4.5 जे प्रिसिडिंग क्लासचा अप्पर लिमिट होतं, सक्सिडिंग क्लासचं लोअर लिमिट झालं, सो दे आर बिकम कंटिन्यू. नाव वी कॅन एबल टू फाइंड द मोड. सो राईट देअर फ्रिक्वेन्सीज आपण अशा लिहिणार आहोत. 38 हियर, 32 हियर, 50, नेक्स्ट इज 36, आफ्टर दॅट 24 अँड लास्ट वन इज 20. ओके, मोड काढतोय, सो वी हॅव टू चेक द मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी. ह्या सगळ्यामध्ये मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे 50. सो मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी ज्या क्लासची असेल दिस इज युअर मॉडेल क्लास. ओके, आणि मॉडेल क्लासची फ्रिक्वेन्सी आपण डिनोट करतो F1 नी. क्लास प्रिसिडिंग द मॉडेल क्लास त्याची फ्रिक्वेन्सी डिनोट करतो F0 नी. क्लास ऑफ द सक्सिडिंग मॉडेल क्लास त्याची फ्रिक्वेन्सी डिनोट करतो F2 नी. ओके, सो वी राईट हियर मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज 50. देअरफोर ती ज्या क्लासची आहे तो क्लास तुमचा मॉडेल क्लास. देअरफोर मॉडेल क्लास इज 9.5 to 14.5 and lower limit of this model class is 9.5. Frequency of the model class is 50. The frequency of the class preceding the model class is 32 denoted by F0
and the frequency of the class succeeding to the model class is denoted by F2, which is equal to 30. Here width of the class is equal to 5. Let's check. Upper limit minus lower limit, 0.5, 0.5 get cancelled. So for 14 minus 9, it's 5. So width of the class is 5. Now we have to find mode. Formula for the mode is equal to L plus inside bracket F1 minus F0 upon twice F1 minus F0 minus F2 into H. Let's see. Lower limit is 9.5 plus value of F1 is 50 minus 32 upon 2 into 50 minus 32 minus F2 is 36 into 5. Let's see. सिंपल कॅल्क्युलेशन असतात मुलांनो, फक्त काळजीपूर्वक करायचा. 50 minus 32 इट्स 18 अपॉन 5 2 जा 100 minus here 6 plus 2 8 3 plus is 68 into 5. Let's see. 9.5 plus 18 upon here 32 100 minus 60 32 into 5. आपण हे कॅल्क्युलेशन आणखी सिंपल करूयात मुलांनो. सो लेट्स सी. 85 जा 90. 9.5 plus 90 upon 32. So 9.5 plus 2 ने मिनिमाइज करूया. 2 4 जा 8 2 5 जा 10 2 1 जा 2 2 6 जा 18. आपण डायरेक्ट 60 ने डिवाइड करूया. 2.81. ओके. सो वी हॅव टू ॲड दीज ऑल. हियर 0 घेऊयात आपण ॲडिशन प्रॉपर होण्याकरता. सो 1 8 plus 5 13 हियर कॅरी 1 9 plus 1 10 plus 2 12 12.31. सो आपला फायनल आन्सर असणार आहे मुलांनो, मोड ऑफ एजेस ऑफ पेशंट्स इज 12.31 इयर्स. समजलं? ह्या एक्झाम्पलमध्ये वेगळं काय होतं, इथे क्लास कंटिन्यू नव्हते जे आपण कंटिन्यू करून घेतले.